नमस्कार विद्यार्थी मित्रो. यशोभूमी अकॅडमीमध्ये मी अमर जगताप आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण करंटचं जे लेक्चर बघणार आहे त्याचा इश्यू आहे जुलै 2023 त्यातला पार्ट 1. जून महिन्याचे करंट अफेअर्स आपण नुकतेच कंप्लीट केलेले आहेत. जुलैचा करंट अफेअर आपण आता सुरू केलेला आहे. त्यात जुलैचं करंट अफेअर आपण 2 लेक्चर मध्ये घेणार आहोत. त्यापैकी आज पहिलं लेक्चर आपण कंप्लीट करणार आहोत. आता लेक्चरला ऍक्च्युअल सुरुवात करण्या अगोदर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ते म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल जो आहे यशोभूमी अकॅडमी, तर टेलिग्रामच्या वर सर्च आयकन मध्ये तुम्ही जा आणि हे यशोभूमी अकॅडमी नावानं मराठीमध्ये सर्च करा. तुम्हाला आपला हा लोगो असणारा चॅनल दिसून जाईल. तर त्या चॅनलला जॉईन व्हा आणि त्याचबरोबर तुम्ही आता स्क्रीनवर जे बघताय तर त्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला यशोभूमी अकॅडमी नावाचं जे लिहिलेलं आहे आपल्या चॅनलचं नाव, तर त्याच्या पुढे असं सबस्क्राईब नावाचा एक आयकन असेल त्याच्यावर पण क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याचा तोटा असा तुम्हाला काहीच नाहीये, पण फायदा जास्त राहील, मला राहील किंवा महाराष्ट्रामध्ये इतर जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत आणखीन आपलं चॅनल पोहोचलेलं नाही तर त्यांना तयारीसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन आपलं पोहोचू शकेल. तर ठीक आहे, तुम्ही चॅनलला व्हिडिओ पॉज करून सबस्क्राईब केला असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. लेक्चर मधला आता पहिली न्यूज आहे आपली, मेक्सिको मध्ये प्राचीन माया शहराचा शोध. शहर तुम्हाला दिसत असेल इथं. मेक्सिको नावाचा एक देश आहे, अमेरिका, उत्तर अमेरिका. नवीन विद्यार्थी मित्रांसाठी उत्तर अमेरिकेमध्ये हा अमेरिका नावाचा USA नावाचा देश दिसल आणि त्याच्या खालच्या बाजूला असा मेक्सिको नावाचा देश दिसल. ह्या मेक्सिको देशामध्ये या माया नावाच्या शहराचा शोध लागलेला आहे. तर युकाटन द्वीपकल्प म्हणजे असा जमिनीचा एक भाग बेटापेक्षा मोठा असतोय आणि त्याच्या कडनं तिन्ही बाजूने समुद्रानं वेढलेला असतोय आणि मधला हा जमिनीचा भाग असतोय, याला द्वीपकल्प म्हणतात. मेक्सिको जे आहे ते युकाटन द्वीपकल्पामध्ये आहे, मध्य अमेरिकेमध्ये. तर तिथे प्रगत प्राचीन संस्कृती असणाऱ्या या माया संस्कृतीतील एका शहराचा शोध लागलेला आहे. ही माया संस्कृती अस्तित्वात कधी होती? इसवी सन 250 ते इसवी सन 900 या कालखंडामध्ये. ओके, स्क्रीनवर दिसत असेल बघा. आपल्याला असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतोय तर त्याच पद्धतीचं हे शहर आहे. मेक्सिकोमध्ये इसवी सन 250 ते 900 या कालखंडामध्ये ही संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याच्याच या शहराचा शोध लागलेला आहे. पुढची न्यूज आहे पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा. हा दौरा खूप जास्त वाजत गाजत वगैरे झाल्यामुळं तुम्हाला माहित असेल तर नरेंद्र मोदी साहेब आपले जे पंतप्रधान आहेत अमेरिकेमध्ये गेले होते. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर त्याच पद्धतीनं तो दौरा झाला होता. त्या दौऱ्यामध्ये आपल्याला एक्झामच्या अँगलनं काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते बघूया. स्टेट व्हिजिट आहे म्हणजे राज्य दौरा आहे. राज्य दौरा जो असतोय तो त्या देशांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीवरून किंवा त्यांनी बोलवल्यानंतर हा केला जातोय. तर मग तोच दौरा झाला होता. नॉर्मल जे आपले डिप्लोमॅटिक दौरे असतात ते खूप फॉर्मल असतात, परंतु हा दौरा असतोय तो खूप इनफॉर्मल असतोय. त्याच्यामध्ये रूल्स प्रोटोकॉल्स इतकं वगैरे त्यांना महत्व दिलं जात नाही. तर पूर्णपणे म्हणजे प्राचीन काळामध्ये एका राजानं दुसऱ्या राजाला निमंत्रण केलं आणि मोठ्या बडदास्तीमध्ये त्याचं स्वागत वगैरे केलं, असं जे आपण स्टोरीमध्ये वाचत असतोय, ऐकत असतोय, त्याचप्रमाणे हा दौरा असतोय असं थोडक्यात समजून जा. तर जो बायडन कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून मोदींनी पहिला अमेरिकेचा अधिकृत राज्य दौरा केला. पहिला दौरा आहे आणि अगेन पहिले असल्यामुळे गोष्ट महत्वाची आहे आपल्यासाठी. तारीख किती होती तर 21 ते 24 जून या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 21 जूनला काय असतोय तर आंतरराष्ट्रीय योगा दिन. तर आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे नेतृत्व नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये केले. संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये. अमेरिकेमध्ये गेलं आणि तिथंच न्यूयॉर्क आहे, त्याच्यामुळे तिथं 21 जूनला आहे. तर मग ते मोदी साहेब तिथे गेले आणि तिथं या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं त्यांनी नेतृत्व केलंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी युएस काँग्रेस म्हणजे त्यांचं लेजिस्लेचर आहे, कायदेमंडळ, त्याला संबोधित केलेलं आहे. आणि त्या युएस काँग्रेसला दोनदा संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. म्हणजे याच्या अगोदर पण युएस काँग्रेसला संबोधित करणारे भारतीय पंतप्रधान झालेत, परंतु 2 वेळा संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे ही गोष्ट एक तुम्ही लक्षात ठेवा. आणि या दौऱ्यामध्ये जरी आपण म्हणत होतो स्टेट व्हिजिट वगैरे, तरी पण काही पैशा पाण्याच्या गोष्टी पण तिथे झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही करार झालेले आहेत. तर काय करार आहेत आपल्या दृष्टीने महत्वाचे? पहिला आहे महत्वाचे खनिजे करार, क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत पुढच्या
काही स्लाइड नंतर एक न्यूज येणार आहे त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवा की क्रिटिकल मिनरल्स साठीचा करार अमेरिकेसोबत झालेला आहे. अमेरिकेची ही MSP नावाची एक पार्टनरशिप आहे, मिनरल्स सिक्युरिटी पार्टनरशिप. तर या पार्टनरशिपचा सर्वात नवीन भागीदार भारत बनलेला आहे. ओके, क्रिटिकल मिनरल्ससाठी जे मिनरल्स भारतासाठी आवश्यक आहेत तर ते मिनरल्स प्रोव्हाइड करण्यासाठी अमेरिकेचं एक संघटना आहे ती MSP नावाची, तर त्याचा भागीदार भारत बनलेला आहे. दुसरी गोष्ट आहे आर्टेमिस करार. आर्टेमिस वाचण्यात आला असेल तुमच्या करंट अफेअर्सच्या न्यूज मध्ये. तर ते देश चंद्र अभियानांमध्ये भाग घेणारे जगातले जे देश आहेत तर त्यांच्या सहकार्यासाठी हा मार्गदर्शक तत्वांचा संच आहे. थोड्याफारच देशच असणार आहे, कारण चंद्र अभियान काय जगातलं खूप देश वगैरे ते करणार नाहीत, थोडंफारच देश ते करणार आहेत. आणि त्या देशांमध्ये सहकार्य वगैरे कसं करायचं त्यांचं मार्गदर्शक तत्वाचा हा संच आहे. त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 2020 आणि भारत यावर स्वाक्षरी करणारा 27वा देश ठरलेला आहे. कोणता करार आहे? आर्टेमिस करार. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पुढचं जॉईंट क्वांटम कोऑर्डिनेशन मेकॅनिझम. त्यालाच मराठीमध्ये संयुक्त क्वांटम सहकार्य यंत्रणा असं जे म्हटलं जातं. कशासाठी आहे? संयुक्त संशोधन सुलभ करायचंय. कुठं? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातलं. जॉईंट क्वांटम कोऑर्डिनेशन मेकॅनिझम सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातलं संयुक्त संशोधन सुलभ करण्यासाठी, त्याच्यावर पण स्वाक्षरी केलेली आहे इंडियानं. आणि नेक्स्ट चौथा जो करार आहे इंडस एक्स, हा संरक्षण क्षेत्रासाठीचा करार आहे भारत आणि अमेरिके दरम्यानचा. इंडिया US डिफेन्स ऍक्सिलरेशन इकोसिस्टम, इंडस एक्स. ओके, हे चारही करार लक्षात ठेवा. पहिला आहे तो कोणता आहे? क्रिटिकल मिनरल्स साठीचा आहे. दुसरा आर्टेमिस आहे. तिसरा जॉईंट क्वांटम कोऑर्डिनेशन मेकॅनिझम आहे आणि चौथा इंडस एक्स. ओके, स्क्रीनवर अगेन तुम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन दिसत असतील. एक पाठीमागं कोण आहे असं वगैरे तुम्हाला वाटत असेल तर ते काय ब्रँडवाले वगैरे नाहीत, तर ते ऑब्व्हियसली तुम्हाला माहितच असेल की ते सुरक्षा संघटनेतनं किंवा त्या पंतप्रधानांची किंवा राष्ट्रपतीची सुरक्षा करण्यासाठी त्या देशाने जी व्यवस्था केली ते लोक आहेत. पुढची न्यूज आपण बघूया. मोदींचा इजिप्त दौरा. अमेरिकेचा दौरा झाल्यानंतर येता येता मोकळ्या हातानं कशाला या, याच्यासाठी मग सणात पाहुणा गावाकडची जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे मोदी साहेब इथं वागलेले दिसतात. आणि अमेरिकेवर न येता येता इजिप्तचा पण दौरा केलेला आहे. दौरा इथं तुम्हाला दिसत असेल. अमेरिकेवरून परत येताना इजिप्तला भेट. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही अल हकीम मशीद, कैरो इजिप्तची राजधानी आहे. तर तिथं भारतातला जो एक मुस्लिम समाजाचा पंथ आहे कोणता? दाऊदी बोहरा समाज. तर त्या दाऊदी बोहरा समाजानं जीर्णोद्धार केलेली 11व्या शतकातील ही एक मशीद आहे, दिसत असेल तुम्हाला. तर त्याला नरेंद्र मोदी साहेबांनी भेट दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदींना ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. आता किती देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदी साहेबांना मिळाले ते ही लिस्ट आपण शेवटी वगैरे बनवू, पण त्याचबरोबर ज्यावेळेस त्या देशांमध्ये दौरा करतायत त्यावेळेस तो नागरी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे हे लक्षात ठेवा. आता मग इजिप्तचा दौरा आहे तर इजिप्तच्या दौऱ्यामध्ये ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार, अल हकीम मशीद आणि ऑर्डर ऑफ द नाईल या दोन गोष्टी इजिप्त दौऱ्यामध्ये लक्षात ठेवायच्या. पुढची न्यूज आहे आपली. पुढच्या न्यूज मध्ये रशियामध्ये वॅगनर ग्रुपचे बंड. हा वॅगनर ग्रुप जो आहे तो रशियामध्ये भाडोत्री सैनिकांचा एक ग्रुप आहे. आणि ह्या भाडोत्री म्हणजे रशियाची स्टेट आर्मी आहे स्वतःची, आणि त्याचबरोबर ते भाडोत्री सैनिकांचा पण युज करतात. आणि ज्या भाडोत्री सैनिकांचा युज करतात त्यांना काय म्हणतात? वॅगनर ग्रुप. आणि ह्या वॅगनर ग्रुपचा युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांनी वापर केलेला आहे, खूप वापर केलेला आहे. पण ठीक आहे, आपले इतिहास जर तुम्ही वाचला असेल तर त्याच्यामध्ये मराठ्यांकडून पण कोणतं तरी हे सैन्य लढलं होतं पेंढारी नावाचं. ते पेंढारी टाईप, पण ते पेंढारी जे होतं ते पूर्णपणे लुटीवर वगैरे अवलंबून होतं. आणि हे भाडोत्री सैनिक आहे तर त्यांना वॅगनर. तर त्यांनी बंड केलंय रशियाच्या विरुद्ध, स्वतःचा नवीन राष्ट्राध्यक्ष वगैरे नियुक्त करण्याची घोषणा पण केली होती. पण शेवटी तिथं पुतीन भाऊ आहेत आपलं, त्यांचं काय लय चाललं नाही, त्याच्यामुळे ते वाटाघाटी त्यांनी केल्या आणि माघार पण घेतलेली आहे. वॅगनर ग्रुप कुठलाही वगैरे न्यूज येऊ शकते, क्वेश्चन येऊ शकतो. तो रशियाचा आहे. कोण आहे? तर ते भाडोत्री सैनिक आहेत. ओके, आता पुढची न्यूज बघूया. दक्षता हा अभ्यासक्रम संग्रह. दक्षता लक्षात ठेवा. आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर तो अवेलेबल झालेला आहे. ब्रीफ मध्ये न्यूज सांगतो.
भारत सरकारनं मिशन कर्मयोगी कालच्या वगैरे लेक्चरला झालेलं आहे आपलं. तर त्याच्यानुसार कशासाठी आहे तर सिव्हिल सर्वंट्स जे आहेत त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मिशन कर्मयोगी सुरू केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत काय केलं जातं तर त्यांच्या प्रशिक्षणामध्ये एनहान्समेंट केली जाते, प्रशिक्षणामध्ये वाढ केली जाते. तर ह्या मिशन कर्मयोगीसाठी आय गॉट कर्मयोगी नावाचं एक प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेलं आहे. आणि या प्लॅटफॉर्मचं काम काय आहे तर मिशन कर्मयोगी अंतर्गत स्थापन सरकारी अधिकाऱ्यांसाठी क्षमता निर्माण, करिअर व्यवस्थापन आणि नेटवर्किंग. ओके, क्षमता निर्माण, करिअर व्यवस्थापन आणि नेटवर्किंग कोणाचं सरकारी अधिकाऱ्यांचं त्यांच्यासाठी संसाधन प्रदान करणे. मिशन कर्मयोगी अंतर्गत आय गॉट मिशन कर्मयोगी प्लॅटफॉर्म आणि ह्या प्लॅटफॉर्मवर हा दक्षता नावाचा नवीन अभ्यासक्रम उपलब्ध केलेला आहे. कोणासाठी असणार आहे तर तो सिव्हिल सर्वंटसाठी असणार आहे. या दक्षताचा फुल फॉर्म काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ ऍटिट्यूड, नॉलेज, स्किल फॉर हॉलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, दक्षताचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा तुम्ही. दक्षता अभ्यासक्रम संग्रह कुठं? आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालेला आहे. पुढचं तुम्हाला दिसत असेल न्यूज स्क्रीनवर, तुषार मेहता भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून पुनर्नियुक्ती. ओके, तर नवीन विद्यार्थी मित्रांसाठी अटर्नी जनरल भारताचे सगळ्यात मोठं न्यायिक अधिकारी असतात आणि अटर्नी जनरलला सहकार्य करण्यासाठी हे सॉलिसिटर जनरल म्हणून असतात. तर त्यांची पुनर्नियुक्ती कोण आहेत? तुषार मेहता. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल एकदम ऍटिट्यूड मध्ये फोटो जसा तो काढलेला आहे तोच ऍटिट्यूड आपल्या सिव्हिल सर्वंट्सला असला पाहिजे. तर ठीक आहे, तुषार मेहता सॉलिसिटर जनरल. नेक्स्ट न्यूज मध्ये राज्यपालांच्या अधिकारांबाबत महत्वाचे खटले. मधल्या काळामध्ये राज्यपाल विरुद्ध त्या राज्याचे मुख्यमंत्री हा संघर्ष खूप जास्त उद्भवला होता. महाराष्ट्रामध्ये पण तो सुरू होता आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत राज्यपालांच्या अधिकारांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं खूप साऱ्या केसेसमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये निकाल दिलेले आहेत. तर मग क्वेश्चन ज्वलंत प्रश्न असल्यामुळं आयोग ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकते. तर राज्यपालांच्या अधिकारासंबंधी बरेच सारे कुठले खटले असतील तर त्यात 2 खटले आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पहिले आहे शमशेर सिंग आणि एनआर विरुद्ध पंजाब राज्य. कधीचा? 1974. शमशेर सिंग आणि एनआर विरुद्ध पंजाब राज्य. तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणलेलं आहे? राज्यपालांनी अधिकारांचा वापर केवळ त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्यानेच करायचा आहे. ओके, राज्यघटनेतील तरतूदच आहे की राज्यपाल जरी कार्यकारी प्रमुख असला राज्याचा तरी त्याला स्वतःच्या विवेकाधिकारामध्ये निर्णय खूप सारे घेता येत नाहीत. तर त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सल्ल्यानंच जे काय आहे ते करायचंय. मग अनेक ठिकाणी राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदारीचा उल्लंघन केलेलं आहे आणि स्वतःच्या मनाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्यावेळेस ते राज्य सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस गेलेलं आहे तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असाच निर्णय दिलेला आहे. मग हा निर्णय महत्वाची केस कोणती? शमशेर सिंग केस. आणि दुसरी नबाम रेबिया विरुद्ध उपसभापती. कधीचा आहे? 2015 ची केस. महाराष्ट्रामधल्या सत्ता संघर्षामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे या 2 गटांमध्ये ज्यावेळेस विवाद सुरू होता तर त्या विवादाच्या वेळेस पण या केसला सर्वोच्च न्यायालयाने उद्धृत केलं होतं. नबाम रेबिया विरुद्ध उपसभापती 2015. तर मग या केस आपल्यासाठी त्याच्यामुळे महत्वाची ठरते. या केसमध्ये बरेच सारे निकाल दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत? तर राज्यपाल मर्यादित राहा असं सांगितलेलं आहे संपूर्ण देशातल्या राज्यपालांना 2015 ला. म्हणजे राज्यपाल निवडून आलेल्या सरकारच्या पतनाला कारणीभूत ठरू शकत नाहीत. विनाकारण बहुमत असताना सरकारकडं ते सरकारला टॉपल करू शकत नाहीत, पाडू शकत नाही. दुसरं, शमशेर सिंग खटल्यातील निकालाला दुजोरा दिलेला आहे. शमशेर सिंग खटल्यातला निकाल काय आहे ते आपण आता बघितलेलंच आहे. आणि पुढचा, राज्यपालांचे विवेकाधिकार जे आहेत ते कलम 163(1) या तरतुदींपुरतेच मर्यादित राहतील. त्यामुळे कलम 163(1) न्यूजच्या अँगलने इथं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि 163(1) ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचे रीडिंग करत असाल तर त्यावेळेस ही गोष्ट अगोदरच लिहून घ्या. कलम 163(1) काय आहे ते व्यवस्थित बघा, पाठ करा. आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचा राहणार आहे. पुढची न्यूज आहे आपली ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल 2006 पासून प्रसिद्ध केला जातो. WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2006 पासून प्रसिद्ध केला जातोय. 146 देशांचे मूल्यांकन केले जाते.
आणि भारत त्याच्यामध्ये 127 आहे. 146 देशांमध्ये 127 देशांमध्ये 127व्या स्थानावर भारत आहे आणि ही आपल्या भारतीयांसाठी नक्कीच काय अभिमानाची वगैरे गोष्ट नाही. आपण महिलांसाठी पृथ्वीवरील सर्वात वाईट स्थानांपैकी एक आहोत. त्याच्यामुळं जे काय पुरुष किंवा मुलं आपले लेक्चर आता बघत असतील त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जगामध्ये आपली मान खाली घालायला लावतील असे जे कोणते निर्देशांक त्या निर्देशांकामध्ये कामगिरी कमीत कमी ठीक तरी राहावी इतकं त्याची जबाबदारी आपल्यावर असणार आहे. आणि 2022 मध्ये भारताची क्रमवारी 135वी होती. म्हणजे लास्ट इयरला 135 होता किती 146 देशांमध्ये, म्हणजे आणखीनच वाईट होती. आता 146 मध्ये 127 आलोय. ठीक आहे, थोडीशी इम्प्रुव्हमेंट आहे, ही गोष्ट नक्कीच समाधानकारक आहे. त्यामध्ये सगळ्यात टॉपचे देश कोणते आहेत? एक नंबरला आइसलँड आहे, सलग 14व्या वर्षी अव्वल, मानलं पाहिजे आइसलँड. 2 नंबरला नॉर्वे आणि 3 नंबरला फिनलंड. ओके, आपल्याला ज्या एवढे जास्त क्वेश्चन वगैरे येणार नाहीत, पण तरी पण बसल्या बसल्या की एखादा ॲटलास समोर ठेवा किंवा गुगल ओपन करा, ही आइसलँड देश कुठे आहे, नॉर्वे कुठे आहे आणि हा फिनलँड कुठे आहे हे पण एकदा पाहून घ्या. आणि सगळ्यात लास्टला हे स्पष्टच आहे, अफगाणिस्तानच असणार आहे, दुसरा कुठला देश असू शकणार नाही. पण आपण अफगाणिस्तानच्या खूप वर पण नाहीये, खूप जवळच आहे अफगाणिस्तानच्या जॉग्राफिकली आणि ह्या क्रमवारीमध्ये पण. हा अहवाल जो आहे तो 4 आयामांवर आधारित आहे. पहिला आयाम आहे तो आरोग्य आणि उत्तरजीवित्व, दुसरा शैक्षणिक प्राप्ती, पहिला आरोग्य, दुसरा शिक्षण, तिसरा आर्थिक आणि चौथा राजकीय. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, क्वालिटी, इकॉनॉमी, एज्युकेशन आणि हेल्थ, या 4 गोष्टी, या 4 गोष्टींवर हा अहवाल आधारित. कोणता? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023. कोणाचा? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा. 146 देशांमध्ये इंडिया कितव्या? तर 127व्या स्थानावर. पुढची न्यूज तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर आता, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO. तर ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, ते स्पष्ट करण्या अगोदर नवीन विद्यार्थी मित्रांसाठी हे शांघाय काय आहे, तर चीनचं एकदम आर्थिक केंद्र आहे. चीनची राजधानी कोणती आहे, तर ती बीजिंग. जशी भारताची कोणती आहे, दिल्ली. पण तिथली इकॉनॉमी सगळ्यात जास्त कुठल्या देशावर, कुठल्या शहरावर चालते, तर ती शांघायवर. जशी भारताची इकॉनॉमी पूर्णपणे मुंबईवर सुरू असते, मग भारताचं मुंबई ते चीनचं शांघाय, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु मुंबईपेक्षा खूप जास्त प्रगत आहे शांघाय जे आहे ते. मुंबईचं पण शांघाय करण्याचा प्रयत्न अनेकदा अनेक राजकीय नेत्यांनी वगैरे त्यांच्या आश्वासनात वगैरे सांगितलं. मुंबईची शांघाय नाही झाली, पाऊस आल्यानंतर पाणी तुंबून तुंबई मात्र झालेली आहे. त्यामुळं त्या गोष्टी हवेतच गेलेल्या आहेत, मुंबईची शांघाय वगैरे करणार. ठीक आहे, तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक 8-9 देशाची संघटना आहे आणि भारत तिचा सदस्य आहे. आणि ह्या SCOचं यंदाचं अधिवेशन जे आहे ते भारतामध्ये झालेलं आहे. भारताने पहिल्यांदाच याचं आयोजन केलेलं आहे. कधी आयोजन झालेलं आहे? 4 जुलै 2023 या दिवशी. एकूण कितवी परिषद असणार आहे, तर 23वी. म्हणजे 2023 आहे आणि 23वी हे साधर्म्य पुढे घेऊन आयोग कितवी परिषद झाली हे पण विचार, कारण ह्या लहान लहान गोष्टीमध्ये एक आस्पिरंट म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे. कुठं काय साधर्म्य दिसतंय का? आयोग तुम्हाला विसरी पाडून असल्या छोट्या छोट्या गोष्टी विचारत असते. आभासी पद्धतीनं म्हणजे व्हर्च्युअली आयोजन केलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असेल, व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजन झालेलं आहे. मध्ये भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी आहेत आणि बाकी सगळे 8-9 देशाचे जे त्यांचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रांचे अध्यक्ष आहेत त्या. तर आभासी पद्धतीनं भारतानं आयोजन केलंय. भारताने याच्या आधी समरकंद इतिहासामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास जर तुम्ही बघाल तर ते खूप जास्त महत्वाचा आहे. समरकंद काय आहे, नेटवर सर्च करून ठेवा. समरकंद इथं लास्ट टाइमची जी शिखर परिषद झाली होती, त्या शिखर परिषदेमध्ये भारतानं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. अध्यक्ष कोण असणार आहे? भारत, म्हणजे नरेंद्र मोदी, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं. आणि या वर्षीची संकल्पना, ओके, तर आतापर्यंत कुठं झाली हे विचारायचं होतं. एखाद्या वेळेस आता आयोग इकडे पण शिफ्ट होऊ शकतो की त्या परिषदेची संकल्पना काय आहे, तर टुवर्ड्स ए सिक्युअर SCO. SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. सिक्युअर म्हणजे सुरक्षित, म्हणजे सिक्युअरचा पण हे प्रत्येक शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. भारताची संकल्पना आहे त्याच्यामुळं, पण हे काय जास्त करत बसू नका. टुवर्ड्स ए सिक्युअर SCO एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये ठळक घडामोडी कोणत्या झालेल्या आहेत? पहिली तर गोष्ट, इराण हा अधिकृतपणे 9वा सदस्य म्हणून इथं सामील झालेला आहे. इराण लक्षात ठेवा, कितवा सदस्य आहे? 9वा सदस्य. त्याचबरोबर
याच परिषदेमध्ये वाराणसीला SCO ची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून दर्जा मिळालेला आहे. वाराणसी म्हणजे आपली बनारस किंवा काशी, त्याला पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी पहिली कोणाची? SCO ची. 2024 हे SCO पर्यावरण वर्ष म्हणून घोषित करणार आहे, म्हणजे केलेलं आहे. 2024 आताचं वर्ष चालू आहे ते पर्यावरण वर्ष आहे कुणाचं? SCO चं. आणि त्याचबरोबर इथं नवी दिल्ली घोषणापत्राचा पण स्वीकार करण्यात आलेला आहे. नवी दिल्ली घोषणापत्र काय आहे, काय वाचू नका, त्याच्यामध्ये बरेच सारे पॉईंट असणार आहेत. काय आलं विचारलं कोणता कंटेंट आहे तर ते लॉजिकली करेक्ट करून टाकायचं सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर आता भारतामध्ये ह्या संघटनेची बैठक झालेली आहे, त्याच्यामुळं ही संघटना नेमकी काय आहे ते ब्रीफ मध्ये बघून घेऊ. त्याची स्थापना झाली आहे 15 जून 2001 ला. सनद 2002 ला त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि 2003 ला ही सनद लागू झालेली आहे. सचिवालय जे आहे ते बीजिंग येत आहे. बीजिंग कुठं? चीनला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन नावामध्ये शांघाय आहे, त्यामुळे सचिवालय शांघायला आहे असा ऑप्शन आयोग तुम्हाला देऊ शकतं खाली तुम्हाला गंडवण्यासाठी. परंतु लक्षात ठेवा सचिवालय त्याचं बीजिंग येतच आहे. संस्थापक सदस्य कझाकस्तान आहे, चीन आहे, किर्गिस्तान आहे, रशिया आणि ताजिकिस्तान. हे रशिया आणि चीन हे बाजूला ठेवा काढून, बाकी सगळे जे आहेत ते स्थान आहेत सगळे. कझाकस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान. आणि 2017 ला भारत आणि पाकिस्तान, अगेन इथं पण स्थान, भारत आणि पाकिस्तानला सदस्य. एक सदस्य मध्येच ऍड झाला होता, तो होता उझबेकिस्तान. ओके, तर असे 9 सदस्य म्हणजे भारत आहे, रशिया आहे आणि चीन आहे. 3 झालं की बाकी सगळे आणि इराण चौथा आणि बाकी 5 स्थान आहेत वेगळे वेगळे. ठीक आहे. आता पुढची न्यूज आपण बघूया. पुढच्या न्यूज मध्ये भारतासाठी अत्यावश्यक खनिजांवरील अहवाल. अत्यावश्यक खनिज म्हणजे क्रिटिकल मिनरल्स इथे दिसत असेल. अमेरिकेच्या कराराच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं ही न्यूज पुढे येणार आहे, त्यामुळे ही अत्यावश्यक खनिज म्हणजे काय तर ते आपण बघूया अगोदर. क्रिटिकल मिनरल्स म्हणजे विकास आणि सुरक्षेसाठी आवश्यक असणारे खनिजे. कुठला पण देश म्हणजे आपला भारतच देश, तर त्याच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी. विकासासाठी कोणती येणार? लोखंड, कोळसा वगैरे. आणि सुरक्षेसाठी तर मग अगेन लोखंड येणार, पण युरेनियम, फिरेनियम, ॲटॉमिक बॉम्ब हे अलीकडल्या काळामध्ये. ठीक आहे, ते त्याच्यासाठी त्याचा यूज जास्त वाढलेला आहे. आणि प्लस म्हणजे उपयोग तर पाहिजेच. दुसरी गोष्ट कळीचा मुद्दा, नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्यासाठी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या खनिजांना हा अहवाल प्राधान्य देतो. म्हणजे उपयोगाचं तर पाहिजेच, पण त्याच्याकडून उत्सर्जन पण कमी झालं पाहिजे. तर हे सगळे क्रिटिकल मिनरल्स. तर ह्या क्रिटिकल मिनरल्स वरचा अहवाल आता भारत सरकारच्या खाणीकर्म मंत्रालयाच्या अंतर्गत तज्ञ समितीनं पहिल्यांदाच प्रसिद्ध केलेलं आहे. आणि पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळं महत्वाचा ठरतो. क्रिटिकल मिनरल्स साठीचा अहवाल भारताकडून पहिल्यांदाच प्रसिद्ध. किती मिनरल्स क्रिटिकल्स आहेत त्याच्यासाठी? 30. या अहवालानुसार 30 मिनरल्स अत्यावश्यक म्हणजेच क्रिटिकल्स आहेत. नेक्स्ट न्यूज आहे दूध संकलन साथी हे मोबाईल ऍप्लिकेशन. ओके, प्ले स्टोअरला जाल तर हा लोगो असणार ऍप दिसेल. ज्यांच्या घरी दुग्ध व्यवसाय आहेत, जरशा फिरशा आहेत, त्यांनी जाऊन डाउनलोड केलं तरी चालेल. तर हे ऍप म्हणजे डेअरी क्षेत्राच्या डिजिटायझेशन साठी निर्माण केलेलं आहे. तुम्ही नाही डाउनलोड केलं तर ज्यांच्या घरी या दुधाचा उद्योग चालू आहेत, म्हणजे जरशा वगैरे असणं ही गोष्ट वेगळी, पण त्याच्यापेक्षा जे बल्क कूलर मध्ये म्हणजे स्टॉक वगैरे करतात तर त्यांच्यासाठी जास्त फायदा राहिले. तर हे ऍप्लिकेशन डेअरी क्षेत्राच्या डिजिटायझेशनसाठी याचे विकासक कोण आहेत? विकासक तर REIL काय आहे? राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट लिमिटेड, REIL याचं विकासक आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय आहेत तर दूध संस्थांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे. ओके, दुसरा दुधाचा दर्जा सुधारणे, त्यानंतर पारदर्शकता वाढवणे आणि सरकारी मदतीच्या बँकांमधल्या DBT ला मदत करणे. ओके, दूध संकलनात सुसूत्रता आणायची आहे, दुधाचा दर्जा वाढवायचा आहे, पारदर्शकता वाढवायची आहे आणि DBT ला मदत करायची. त्यासाठी कोणता ऍप आहे? दूध संकलन साथी ऍप. व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीनं असेल नसेल महत्वाचं, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे. भविष्यात MPSC जर नाही पोस्ट निघाली तर तुम्हाला हेच उद्योग करावे लागणार आहेत. पुढची आता न्यूज आहे भारत 6G अलायन्सची सुरुवात. B6GA, बी स्टँड फॉर भारत 6G अलायन्स, त्याची सुरुवात. तर एक सहयोगी व्यासपीठ असणार आहे, त्याच्यामध्ये समावेश कोण कोण आहेत तर विविध कंपन्या असणारच आहेत, शैक्षणिक संस्था असणारच आहेत, संशोधन संस्था असणारच आहेत. संशोधन संस्थाशिवाय हे 6G
इन्व्हेंट होऊ शकत नाही, त्याचा शोध लागू शकणार नाही. आणि मानव विकास संस्था, शिक्षण संस्था, संशोधन, मानव विकास संस्था आणि विविध कंपन्या. उद्दिष्ट काय असणार आहे, तर तुम्ही लेक्चर बघताय ते हाय क्वालिटीमध्ये जास्त आणखीन बघता यावं तुम्हाला, ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी नाही मित्रांनो, जे उद्दिष्ट आहे ते लक्षात ठेवा. 6G तंत्रज्ञानाच्या गरजा जाणून घेणे, या तंत्रज्ञानाविषयी एकमत वाढवणे आणि संशोधन व विकासाला चालना देणे, हे जनरल असणार आहे उद्दिष्ट. काही पाठ वगैरे करू नका, लॉजिकली करेक्ट करणार आहे. गरजा काय तंत्रज्ञानाची, या तंत्रज्ञानाविषयी काही जण म्हणतील नाही आम्हाला 4Gच पाहिजे, तर नाही बाबा, हे 6G त्याच्यापेक्षा चांगलं आहे. त्यासाठी एकमत वाढवायचे आणि संशोधन विकासाला चालना करायचे. ही युती इतर जागतिक 6G म्हणजे हे 6G जे भागीदारी आहे, सुरुवात अलायन्स, ते फक्त काय भारतानं सुरू केलेलं नाही, जगातल्या अनेक देशांनी हे अलायन्स सुरू केलेलं आहे. तर ह्या बाकी देशांच्या अलायन्स बरोबर भागीदारीनं काम आपल्याला करावंच लागणार आहे. आपण काय तंत्रज्ञानातलं राजे महाराजे नाही की आम्हीच एकटं बघणार आणि आम्ही तुमच्या सगळ्याच्या अगोदर जे इन्व्हेंट करून दाखवणार, तर असलं काय होणार नाही. आणि 6G तंत्रज्ञान अगेन लक्षात ठेवा, बरेच जण आणखीन तुमच्यापैकी 4Gच वापरत असतील, 5G त्याच्यापेक्षा बरंच फास्ट आहे आणि 5G पेक्षा हे 6G तंत्रज्ञान 100 पट अधिक वेगवान असणार आहे. अनेकांच्या मनामध्ये आला असेल बघा, याच्यामुळे पिक्चर किती 1-2 मिनिटातच डाउनलोड होऊन जाईल सगळं. 1 टेराबाईट प्रति सेकंद पर्यंत त्याचं स्पीड असणार आहे. तर असलं काय विचार येऊन देऊ नका. आताच्या काळामध्ये मूवीपेक्षा लेक्चर डाउनलोड करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. लेक्चर डाउनलोड करण्याचाच विचार राहू दे डोक्यात. पुढची न्यूज आहे तुमची A320 फॅमिली विमाने, स्क्रीनवर दिसत असतील. एअरबस कंपनी, लास्ट लेक्चरला बघितलं होतं एअरबस, आता त्याच कंपनी बरोबर इंडिगो विमानानं करार केलेला आहे. कशासाठी? 500 विमान घेणार आहे. म्हणजे ह्या एअरबस कंपनीकडून इंडिगो कंपनी 500 विमानं घेणार आहे. आणि कसली विमान असणार आहेत ही फॅमिली. लास्ट टाइमला मी तुम्हाला जे सांगितलं होतं, मागच्या लेक्चर मध्ये बघितलं नसेल तर बघून घ्या. ते डॉल्फिन सारखं दिसणार एक विमान तुम्हाला सांगितलं होतं. ते डॉल्फिन सारखं दिसणार विमान एअरबसच करणार आहे. पण ते कोणासाठी असणार आहे? संरक्षण क्षेत्रासाठी पूर्णपणे. आणि हे कोणासाठी असणार आहे? तर हे फॅमिली विमान आहे. ओके, लास्ट टाइमचे एअरबस होते ते थोडंसं कंपॅरिझन करू, ते 56 विमानं घ्यायची होती आणि हे जे आहेत ते 500 विमानं. हे 56 विमानांपैकी 40 कुठं स्पेनला होणार आहे, नाही 40 इंडियामध्ये आणि 16 स्पेनला. तर इथं काय तसं दिलेलं नाही, ही फॅमिली विमान आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळी विकतच घेणार आहे. कोणती कंपनीचं नाव लक्षात ठेवा, इंडिगो. व्यावसायिक विमान वाहतुकीच्या क्षेत्रात इतिहासातील हा सर्वात मोठा विमान खरेदी करार ठरलाय आणि सर्वात मोठा असल्यामुळं आयोगाचं डोळा इकडं फिरू शकतोय, नजर फिरू शकते त्यांच्या इकडं तज्ञांची एमपीएससीच्या. व्यावसायिक वाहतुकीच्या विमान वाहतुकीच्या क्षेत्रात सर्वात मोठा विमान खरेदी करार, 500 विमानं एअरबस कडून इंडिगो विकत घेणार आहे. पुढचं आहे नंदी पोर्टल. ओके, दूध संकलन साथी टाईपच आहे. नंदी ब्रीफ थोडक्यात तुम्हाला सांगून देतो की पशुधन क्षेत्राशी जे विविध उद्योग सुरू होणार आहेत किंवा विविध कंपन्या चालू करणार आहेत, तर त्यांना एनओसी घ्यायला त्यांना जास्त काय वेळ लागू नये, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता यावी त्यांच्यामध्ये, त्याच्यासाठी हे सुरू केलेलं आहे. नंदी फुल फॉर्म जरी वाचला तुम्ही आला तरी ते लक्षात येऊन जाईल. एनओसी अप्रुव्हल फॉर न्यू ड्रग्ज अँड इन्कल्केशन सिस्टम. एनओसी अप्रुव्हल फॉर न्यू ड्रग्ज हे महत्वाचं आहे त्याच्यामधलं. उद्घाटन कोणी केलेलं आहे? केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला. अगेन उद्घाटन महत्वाचं आहे आपल्यासाठी. उद्दिष्ट काय आहे? पशुधन आणि पशुउद्योग कल्याण यांना चालना देणं असणारच आहे. हे लिहिलं जरी नसतं तरी ह्याला तुम्ही टिक करायचंच होतं. दुसरं आहे पशुवैद्यकीय उत्पादनासाठी नियामक आणि मान्यता प्रक्रिया सुलभ करणे. हे महत्वाचं आहे सगळ्यात. नियामक मान्यता प्रक्रिया सुलभ करणे आणि म्हणजे कुठलंही एखादं मंत्रालय किंवा एखादी डेस्क जर लवकर त्यांना अप्रुव्हल देत नसेल उद्योग सुरू करण्यासाठी, तर नेमकं बाबा त्यांचं काय बिघडलंय, नेमकं काय त्यांची मागणी आहे, तर हे सगळं विचारात घेतलं जाणार आहे आणि लवकरात लवकर तिथं मान्यता त्यांना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आणि तिसरं आहे पशुवैद्यकीय औषधे आणि लसींच्या प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यामध्ये कार्यक्षमता वाढवणे. म्हणजे अनेक नवीन कंपन्या असतील, त्यांनी एखादा नवीन समजा आता कोणता आजार आलेला आहे, XYZ कोणता तरी प्राण्यांमध्ये आजार आहे आणि त्या आजारावर नवीन जर औषध निर्माण केलं त्यांनी, तर ते 5-6 महिने जर ते अप्रोच होणार नसेल, तर मग ते असं निर्माण करून पण उपयोग होणार नाही ना. तर त्यासाठी मग ते अप्रुव्हल साठी कार्यक्षमता जी आहे ती वाढवायची. कोणताही नंदी पोर्टल. ठीक आहे. आता पुढची न्यूज आपण बघणार आहोत ते प्राईम मिनिस्टर संग्रहालय दिल्लीमध्ये आहे.
नेहरू संग्रहालय नाव होतं, त्याचं रिनोव्हेशन करून आता प्राईम मिनिस्टर संग्रहालय नाव दिलेलं आहे. आणि हीच न्यूज आहे, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचे नामांतरण करण्यात आलेलं आहे. काय नामांतरण आहे? प्राईम मिनिस्टर म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी. म्हणजे म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी हे दोन्हीकडे सेमच आहे. इथं पण म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी, फक्त इथं नेहरू मेमोरियल होतं, तर त्याच्याऐवजी इथं प्राईम मिनिस्टर केलेलं आहे. ठीक आहे. तर कशासाठी आहे? दिल्लीच्या 3 मूर्ती परिसरामध्ये भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असे प्रधानमंत्री संग्रहालय आहे. ओके. म्हणजे भविष्याच्या काळामध्ये सगळं पंतप्रधानांचं त्यांचं कार्यातलं किंवा ते महत्वाचे त्यांचे जे स्मरण असतील ते इथं स्टोअर करून ठेवले जाणार. आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसरा प्राईम मिनिस्टर आल्यानंतर मोदींचं पण इथं काय त्या महत्वाच्या घटना आहेत त्या जतन करून ठेवल्या जाणार आहेत. आणि नेहरू नाव असणाऱ्या संग्रहालयामध्ये नरेंद्र मोदींच्या स्मरण कशी राहू शकतात, कदाचित त्याच्यामुळे त्यांनी निर्णय वगैरे घेतला असेल तो. पुढची न्यूज आहे नॉर्वेचा ओस्लो फोरम. नॉर्वे हा देश आहे. कुठे देश? तर स्कॅन्डिनेव्हियन देश ज्याला म्हणतात, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड वगैरे. तर ब्रिटन इकडल्या साईडला आहे आणि ब्रिटनच्या पुढं समुद्र आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला हे स्कॅन्डिनेव्हियन देश वगैरे आहेत. तर ते बघून घ्या एकदा मॅपला. या नॉर्वे नावाच्या देशाचा ओस्लो फोरम. ओस्लो काय आहे? नॉर्वेची राजधानी. तर हा फोरम कशासाठी आहे? अफगाणिस्तानवरच्या शांतता चर्चेसाठी. एवढं फक्त लक्षात ठेवा. नॉर्वेचा ओस्लो फोरम कधी सुरुवात झाली? 2003 ला. आणि भारत त्याच्यात सहभागी झालाय. कधी? पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे. नॉर्वेचा ओस्लो फोरम 2003 ला अफगाणिस्तानवरच्या चर्चेसाठी आणि भारत पहिल्यांदाच सामील आहे. त्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. नेक्स्ट आहे सीबीआय ला दिलेली सर्वसाधारण सहमती तमिळनाडूने माघारी घेतली. बऱ्याच राज्यांनी घेतलेली आहे. 8-10 राज्य काहीतरी झालेले आहेत. लिस्ट काय पाठ करू नका. रिसेंट कोणी घेतलेले आहे तर तमिळनाडूने. म्हणजे सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, हे तपास संस्था जी आहे ना केंद्रीय, ते विविध गुन्ह्यांसाठी विविध राज्यांमध्ये जाऊन तपास करत असते. परंतु तो तपास करण्यासाठी त्या राज्याची परवानगी, सर्वसाधारण परवानगी म्हणजे जनरल कन्सेंट महत्वाचा असतोय. आणि अलीकडल्या काळामध्ये सीबीआयनं दुरुपयोग वाढवल्यामुळं अनेक राज्यांनी त्यांची जनरल कन्सेंट या सीबीआयच्या तपासासाठी जी आहे ती काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळं सीबीआयला त्या राज्यांमध्ये जाता येत नाही. आणि अशीच जनरल कन्सेंट रिसेंटली काढून घेतलेलं राज्य आहे हे तमिळनाडू. नेक्स्ट आहे जीओआय UNDCF 2023 ते 2027. जीओआय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि UNDCF म्हणजे युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोऑपरेशन फ्रेमवर्क. म्हणजे काय म्हणून बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोऑपरेशन फ्रेमवर्क. या फ्रेमवर्कवर नीती आयोग आणि संयुक्त राष्ट्र यांनी स्वाक्षरी केली. एसडीजी तुम्हाला माहित असतील. ओके. 2015 ते 2030 या 15 वर्षाच्या काळामध्ये जगात ही अंमलबजावणी करण्यासाठी असणाऱ्या 17 उद्दिष्टांचा संग्रह आहे. त्याला एसडीजी म्हणतात. तर त्या एसडीजीची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावी. ओके. आणि त्याचं मूल्यांकन पण करता यावं, त्याच्यासाठीची हे फ्रेमवर्क आहे. देश पातळीवर संयुक्त राष्ट्र विकास प्रणालीसाठी प्रमुख नियोजन आणि अंमलबजावणी व्यासपीठ भारताच्या एसडीजी म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याचे उद्दिष्ट UNSDF. एस म्हणल्यावर लक्षात ठेवायचं सस्टेनेबल म्हणल्यावर ते कशासाठी असणार आहे तर एसडीजीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी. हे फ्रेमवर्क 4 स्तंभांवर आधारलेलं आहे. कोणते 4 स्तंभ आहेत? पीपल म्हणजे लोक. दुसरा आहे स्तंभ समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटी. तिसरा आहे तो पृथ्वी म्हणजे प्लॅनेट. आणि सहभाग पार्टिसिपेशन म्हणजे इथं पी, इथं पी, इथं पी आणि इथं पण पी. 4 पी. त्यामुळं 4 पी. काय प्यायचं जे तुम्ही ठरवा. पुढची गोष्ट आहे, पुढची न्यूज. वन लाईनर घेतलेले आहेत. तर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला मध्य युरोपियन देश कोणता? इस्टोनिया. लक्षात ठेवा, इस्टोनिया वन लाईनर साठी येऊ शकतो. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला मध्य युरोपियन देश. नेक्स्ट आहे रुपया या चलनामध्ये व्यापार होणार आहे भारताचा. कोणासोबत? तर 2 देशांबरोबर. मलेशिया एक आहे आणि बांगलादेश आहे. मलेशिया कुठे आहे? पॉज करून रिमेंबर करा. आणि बांगलादेश कुठे आहे ते पण रिमेंबर करा. मलेशिया आणि बांगलादेश यांच्याबरोबर भारतीय रुपया या चलनामध्ये भारताचा व्यापार होणार आहे. नेक्स्ट आहे सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा
व डोईफोडा यांच्या येथील शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर मग मका संशोधन केंद्र कुठं स्थापन करणार आहेत? अगेन वन लाईनर कंबाईनला वगैरे येऊ शकतो, तर सिल्लोड तालुक्यामध्ये. सिल्लोडच लक्षात ठेवा, एक कोट नांद्रा आणि डोईफोडा राहिलं तर राहू द्या लक्षात, नाही राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सिल्लोड तालुका मका संशोधन केंद्र. सिल्लोड तालुका लक्षात काय ठेवायचं, तर अब्दुल सत्तार जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत ते तिथले आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे सिल्लोड, औरंगाबाद जिल्ह्यामधला, संभाजीनगर सॉरी. नेक्स्ट आहे विठ्ठल रुक्माई वारकरी विमा क्षेत्र योजनेसाठी इक्फो टोकियो विमा कंपनीची निवड. तर आता विठ्ठल रुक्माई वारकरी विमा योजना काय आहे, मागच्या लेक्चर मध्येच आपण कव्हर केलेलं आहे. तर त्याची नुकतीच सुरुवात राज्य सरकारनं चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वारकऱ्यांना दिंडीमध्ये वगैरे असताना जर अपघात झाला किंवा इतर कोणता त्यांचा प्रसंग त्यांच्या उदरला तर त्यांना हे विमा योजना, त्यांचा विम्याद्वारे हे सहाय्य त्यांना व्हावे, त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनं ही योजना सुरू केली होती आणि याच योजनेसाठी नवीन कंपनीची निवड केलेली आहे. कोणती? इक्फो टोकियो कंपनी लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढची न्यूज आपण बघूया. आता पुढची न्यूज आहे बालके आणि सशस्त्र संघर्षावरील अहवाल, रिपोर्ट ऑन चिल्ड्रन अँड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट. तर हे अहवाल नुकताच जाहीर केलेला आहे आणि बालकांच्या संरक्षणासाठी भारतानं चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत असं त्या अहवालाचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं 2023च्या बालके आणि सशस्त्र संघर्षावरील अहवाल त्याच्यामधनं भारताला वगळलेला आहे. अहवाल कोणाचा आहे? संयुक्त राष्ट्राचा. आणि संयुक्त राष्ट्राचा अहवाल आपल्या एक्झामसाठी महत्वाचा असतोय. 2-3 लेक्चर झाल्यानंतर आपण पुढे एक आकृतीसाठीच लेक्चर घेऊ, कोणत्या न्यूज तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत ना त्यातून समजून येईल. आता मी देतोय त्या सगळ्याच न्यूज तुम्हाला करायच्या, कारण ह्या सगळ्याच महत्वाच्या आहेत. एक्झामच्या दृष्टीने ज्या ज्या महत्वाच्या न्यूज आहेत ना त्याच आपण घेतलेल्या आहेत. आणि 15 पैकी एक्झाम मध्ये कंबाईन्ड असेल किंवा राज्यसेवेला असेल तर तुम्हाला गृहीत धरू की 15 क्वेश्चन येणार आहेत करंट अफेअर्सचे. तर त्या 15 पैकी 12+ राहण्यासाठी जेवढ्या न्यूज करणं गरजेचं आहे ना त्या सगळ्या न्यूज आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी जेवढ्या देतोय न्यूज तेवढ्या सगळ्या तुम्ही डोळं झाकून करायच्या आहेत, त्याच्यापेक्षा एक पण न्यूज कमी करायची नाही. ओके, तर म्हणजे हा जो करार लक्षात ठेवा, रिपोर्ट ऑन चिल्ड्रन अँड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट, लहान बालकांसाठी चांगल्या तरतुदी केल्या भारतानं, त्यामुळे भारताला त्या अहवालातून त्यांनी संयुक्त राष्ट्रानं वगळलं. एवढीच न्यूज आहे. नेक्स्ट आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023. संस्था कोणती आहे बघा, कोणत्या संस्थेनं जाहीर केलेला आहे? इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, IMD ज्याला म्हटलं जातं, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. ह्या IMD संस्थेनं वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स 2023 जाहीर केलेला आहे. एकूण 64 देशांची क्रमवारी इथं लावलेली आहे. किती? 64. आणि सर्वात स्पर्धात्मक देश म्हणजे टॉपला कोण असणार आहे? डेन्मार्क. आणि भारत 40व्या स्थानावर आहे, 2022 मध्ये 37व्या स्थानावर आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक IMD ने जाहीर केला, 64 देशांची क्रमवारी, भारत त्याच्यामध्ये 40वा आणि टॉपला डेन्मार्क. एवढा तरी फॅक्ट मिनिमम तिथं लक्षात ठेवा. नेक्स्ट आपली पुढची न्यूज आहे ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2023. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट म्हणजे काय आहे ते बघूया. स्टार्टअप जिनोम ही संस्था अगेन लक्षात ठेवा, त्या संस्थेनं जाहीर केलेलं आहे सर्वोत्तम स्टार्टअप इकोसिस्टम असणार कोणत्या कोणत्या आहेत, तर सिलिकॉन व्हॅली 1 नंबरला आहे. सिलिकॉन व्हॅली कुठं आहे? अमेरिकेला. 2 नंबरला आहे न्यूयॉर्क शहर, अगेन न्यूयॉर्क शहर कुठे आहे? अमेरिकेमध्ये. आणि 3 नंबरला आहे ते लंडन. बाकी पुढे अनेक सगळ्या लिस्ट दिलेल्या आहे, काय करायची गरज नाही. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा स्टार्टअप इकोसिस्टम, जगातल्या सर्वोत्तम स्टार्टअप इकोसिस्टम आणि किंवा स्टार्टअप परिसंस्था कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिली सिलिकॉन व्हॅली आहे, दुसरं न्यूयॉर्क शहर आहे, तिसरं लंडन आहे. आणि भारतामधले सगळ्यात टॉपचे कोण आहेत भारतामधले, तर 20 नंबरला बेंगलोर आहे, 24 नंबरला दिल्ली आहे आणि 31 नंबरला मुंबई. लक्षात ठेवा स्टार्टअप इकोसिस्टम म्हणजे उद्या जर तुमची MPSC जर नाही झाली, MPSCतनं तुम्ही अधिकारी जर नाही झाला तर चहाची टपरी टाकायसाठी तुम्ही पुण्याच्या स्थानाची निवड करण्यापेक्षा बेंगलोरची करा असा त्याचा अर्थ आहे. ओके, लक्षात राहण्यासाठी लक्षात ठेवा स्टार्टअप इकोसिस्टम म्हणजे एखादा उद्योग स्टार्ट केल्यानंतर तो ग्रो होण्याची, फायदेशीर ठरण्याची शक्यता सगळ्यात जास्त कुठे आहे, तर मग ते सगळ्यात अगोदर जगातले टॉप, भारतातले टॉप. जगातले टॉप आपण बघितले, भारतातले टॉप सगळ्यात जास्त अगोदर बेंगलोर आहे, त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर मुंबई. पुढची न्यूज आहे आपली
टी.के. विश्वनाथन समिती लवाद प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी त्याची स्थापना झालेली आहे आणि विश्वनाथन माजी कायदा सचिव स्क्रीनवर दिसत असतील. आता ही नवीन विद्यार्थी मित्रांसाठी लवाद प्रक्रिया म्हणजे काय? समजा तुमचा एमपीएससी विरुद्ध काय खटला असेल तर सगळ्यात अगोदर कुठं जाणार तुम्ही? तर मॅट मध्ये. मॅट म्हणजे काय? महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल. हे ट्रायब्युनल ज्याला म्हणतात ना त्यालाच लवाद. आणि ह्या लवाद प्रक्रिया त्याची सुधारणा करण्यासाठी स्थापना केलेली आहे. काहीतरी समिती आहे त्याच्यामुळं शिफारशी वगैरे करेल आणि भारत सरकार नेहमीप्रमाणे ते थंड बस्त्यामध्ये त्या शिफारशी टाकून देईल. पुढे नंतर काहीतरी 10-15 वर्षांनी एखादं सरकार येईल आणि मास्टर स्ट्रोक म्हणून त्या शिफारशी परत राबवायला घेईल. ठीक आहे. पुढची आता न्यूज आहे आपली कुई भाषा. कुठली आहे? ओडिशाची. ओडिशा सरकारनं ह्या भाषेचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये करावा असा प्रस्ताव दिलेला आहे. 8व्या अनुसूचीमध्ये टोटल किती भाषा आहेत? कमेंट मध्ये सांगा. नाहीतर पुढच्या लेक्चरला आपण सांगू. नाहीतर कमेंट मध्ये आपणच पिन करून ठेवू परत आपली कमेंट. ओडिशाच्या डोंगराळ भागातील कंधा किंवा कोंड या जमातीद्वारे ही भाषा बोलली जाते. कंधा किंवा कोंड कुठली? ओडिशाची बोलली जाते. कोणती भाषा आहे? कुई भाषा. मग त्याचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करा रिक्वेस्ट केली. कुणी? ओडिशा गव्हर्नमेंटनं. कोणाला? भारत सरकारला ऑब्वियस. पुढचं आहे लंबानी कला. ठीक आहे. लंबानी दिसत असेल तुम्हाला इथं. तर ही वस्त्रोद्योगाची कला आहे. कर्नाटक राज्यामधला हा लंबानी नावाचा एक समुदाय आहे. तर ते हस्तोद्योग तिथला आहे. ते अशा प्रकारची वस्त्र वगैरे तिथं विणत असतात. तर मग ही त्याला कलेला लंबानी कला म्हणतात. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर मग आताच बाबा न्यूज मध्ये कशासाठी आहे ती? तर हम्पी इथं, हम्पी कुठे? कर्नाटक. तिथं G20 कल्चर वर्किंग ग्रुप म्हणजे सांस्कृतिक कामकाज गट वगैरे असं काय मराठीत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. तर ते हम्पीमध्ये G20चा ह्या गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस लंबानी वस्तूंच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनासाठीचा त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचा तिथं झालेला आहे. म्हणजे ह्या लंबानी कला वस्तूंचं वस्त्रांचं सगळ्यात मोठं प्रदर्शन तिथं झालेलं आहे. त्यामुळे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. तर ही कला विशेषतः कर्नाटकातल्या भटक्या विमुक्त जमाती लंबानी किंवा बंजारा समुदायातर्फे केल्या जात असणाऱ्या वस्त्रोद्योगाचा एक प्रकार आहे. त्यामुळे लंबानी थोडक्यात महाराष्ट्रामध्ये ज्यांना लमान वगैरे म्हणतात ना ते असू शकतात. तर त्यांची कला आहे ही सगळी. नेक्स्ट आपली पुढची न्यूज आहे अमेरिका युनेस्को मध्ये पुन्हा सामील झालेला आहे. युनेस्को म्हणजे काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. कोणाची? युनायटेड नेशन्स. तर युनेस्को मध्ये अमेरिका पुन्हा सामील झालेला आहे. कधी? 10 जुलै 2023. कधी? 5 वर्षांच्या अनुपस्थितीनंतर. आणि जगावर एक प्रकारे उपकारच केलेला आहे अमेरिकेनं या संघटनेमध्ये पुन्हा सामील होऊन. ज्या अमेरिकेचं भारी आहे, संघटना अनेक स्थापन तेच करणार आणि त्यांना पाहिजे त्यांची मर्जी असेल तर त्याच्यातनं निघून पण जाणार आणि परत वाटलं बाबा हुक्की आली की परत आलं पाहिजे आपण तर ते त्याच्यात असं येऊन पण जाणार. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर ती युनायटेड नेशन्सचा प्रिकर्सर असणारा जे एक संघटना स्थापन केली होती अमेरिकेनंच पुढाकार घेऊन स्थापन केली आणि परत त्याच्यात सामील न होणारा देश पण अमेरिकाच होता. ठीक आहे. जाऊ द्या विषयांतर नको आपण जास्त. तर ह्या युनेस्को मध्ये सामील होणारा 194वा सदस्य देश ठरलेला आहे अमेरिका. ओके. आणि 2017 मध्ये ट्रम्प तात्याला हुक्की आली होती आणि त्याच्यामुळे ते त्याच्यातून बाहेर पडले होते या युनेस्को मधून. कुठला मुद्दा त्यांनी पुढे केला होता त्यावेळेस? तर इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावर. त्यांचं मत असं होतं की संपूर्ण जग म्हणजे युनेस्को मध्ये ह्या पॅलेस्टीनचीच बाजू जास्त घेतात आणि इस्रायलवर ते अन्याय करतात. त्याच्यामुळे ते 2017ला त्याच्यामध्ये बाहेर पडले होते. अमेरिकेबरोबर इस्रायल पण त्याच्यामधनं युनेस्कोतून बाहेर पडला होता. आता 5 वर्षानंतर जो बायडन त्यांच्या अध्यक्षतेखाली असणारे अमेरिका याच्यामध्ये सामील झालेले आहे. इस्रायल वगैरे काय झालेले आहे का नाही चेक करावं लागेल. शक्यतो नसलच झाली. ठीक आहे. तर युनेस्कोचा फुल फॉर्म आपण बघितला. त्याच्या काही गोष्टी युनायटेड नेशनचे ऑर्गनायझेशन आहे. युनायटेड नेशन आपल्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तर त्याची स्थापना कधी आहे? 16 नोव्हेंबर 1945. लक्षात ठेवा. स्पेशली राज्यसेवा मेन्स वाले युनेस्को तुम्हाला GS3 मध्ये सिलेबसचा पॉइंट आहे. त्यामुळे तुम्ही
मी इथं जरी केलं ते तरी महत्वाचं ठरणार आहे. त्याचं मुख्यालय कुठं? पॅरिस. पॅरिस काय आहे? फ्रान्सची राजधानी. आयफेल टॉवर, ठीक आहे, माहित असेल, आयफेल टॉवर बघितलं असेल, जायचं पण असेल जोडीनं वगैरे परत नंतर. महासंचालक ऑड्रो एजेलो, कुठला कोणाचा आहेत? फ्रान्सचे महासंचालक. आणि संयुक्त राष्ट्रांची स्पेशलाइज एजन्सी म्हणजेच विशेषीकृत संस्था आहे ही. लक्षात ठेवा, अमेरिका युनेस्को मध्ये परत सामील झालेला आहे. नेक्स्ट आपली न्यूज आहे कुडोंग्यो. दिसत असतील चेहऱ्यावरच चीनचं किंवा मंगोलियन वंशाचं ते दिसत आहेत. तर FAO चे संचालक म्हणून पुनर्निवड झाली. FAO म्हणजे काय? फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, अन्न आणि शेतीविषयक संघटना. तर तिचं मुख्यालय कुठं? रोम मध्ये. रोम कोणाची? इटलीची राजधानी. कार्यकाळ किती मिळणार आहे? तर 4 वर्षांचा. आणि या पदावर निवड होणारे पहिलेच चीनी नागरिक असणार आहेत. कुडोंग्यो. लक्षात ठेवा, FAO चे अध्यक्ष झालेले आहेत. FAO म्हणजे फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. चीनी नागरिक आहे, पुनर्निवड झाली आहे त्यांची, आणि असे निवड होणारे ते पहिलेच चीनी नागरिक आहेत. नेक्स्ट आहेत आपले अजितदादा. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची परत एकदा शपथ घेतली. कितव्यांदा? 5व्यांदा. अबब, ठीक आहे. या पदावर सर्वाधिक वेळा नियुक्त होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. छान. 2 जुलै 2023 ला शपथ. म्हणजे मागच्या 10-15 वर्षामध्ये मुख्यमंत्री कोण पण असो, दादांचं उपमुख्यमंत्री म्हणून सीट फिक्सच असते तिथं. ओके. महाराष्ट्रात 1978 मध्ये उपमुख्यमंत्री पद निर्माण झाले. अगेन नवीन विद्यार्थी मित्रांसाठी उपमुख्यमंत्री म्हणजे काय घटनात्मक वगैरे पद नाही, ते एक राजकीय सोयीसाठी निर्माण केलेलं जातं. आणि या उपमुख्यमंत्र्यांचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यापेक्षा काय वरचा नसतोय. मुख्यमंत्र्यांच्या खालचा सगळ्यात मोठा कॅबिनेट मंत्री कोण असते? तर ते उपमुख्यमंत्री. तर अजित पवार, न्यूज बघा, शपथविधी झालेला आहे. आपले एकनाथ शिंदे साहेब CM इथे दिसत असतील. त्यानंतर बैस साहेब आहेत, आपले फडणवीस साहेब आहेत. आणि सगळ्यांना अगोदर माहितच होतं, त्या पहाटेच्या शपथविधीच्या एका सुखद धक्क्यानंतर हा धक्का दादांनी परत एकदा दिला होता. 5व्यांदा उपमुख्यमंत्री झालं होतं. अचानक जाऊन विरोधी पक्षनेता होता आणि डायरेक्ट मंत्रीच झालं जाऊन सरकारमध्ये. कधी? तर 2 जुलै 2023 ला. आणि पदाची निर्मिती हे महाराष्ट्रात 1978 मध्ये. ठीक आहे. सर्वाधिक वेळा नियुक्ती झाली त्यांची, 5 वेळा महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट आहे पुढची न्यूज, महाराष्ट्राचे हरित हायड्रोजन धोरण, ग्रीन हायड्रोजन धोरण. आणि महत्वाची सगळ्यात बाब आहे म्हणजे हे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरलेले. मग हे ग्रीन हायड्रोजन वगैरे काय आहे, तर पुढे आपल्याला ज्यावेळेस न्यूज मध्ये येईल ना त्यावेळेस लक्षात घेऊन देईन तुम्हाला तिथं डीप मध्ये. तर हरित हायड्रोजन मिशन भारत सरकारनं, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन नुकतीच सुरू केलेली आहे केंद्र सरकारनं. त्याच्या अंतर्गत 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष टन म्हणजे 50 लाख टन हरित हायड्रोजन निर्माण करायचं उद्दिष्ट आहे. कशासाठी असते हरित हायड्रोजन? तर हायड्रोजन हे इंधन आहे आणि सध्याच्या नॉन ग्रीन एनर्जी म्हणजे उत्सर्जन करणाऱ्या एनर्जी सोर्सेस पासून ते उत्सर्जन न करणाऱ्या म्हणजे ग्रीन म्हणजे पर्यावरण पूरक एनर्जी सोर्सेस कडे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी हे ग्रीन हायड्रोजन आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ग्रीन हायड्रोजन मिशन जाहीर केलेलं आहे. आणि प्रत्येक राज्याला त्याच्या अंतर्गत हे मिशन जाहीर करायला त्यांनी सांगितलं होतं. आणि असं मिशन राज्य लेवलला जाहीर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली, बाल संगोपन योजनेचे नामांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. लक्षात ठेवा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबवण्यात येते. महिला व बाल विकास विभाग. तर कशासाठी आहे? 0 ते, वाचून घेऊ अगोदर, 0 ते 18 वर्ष वयोगटातील अनाथ, बेघर, निराश्रित, कैद्यांची बालके इत्यादी गरजू बालकांचे संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि यासाठी राज्य शासनामार्फत सुरू केली जाते. म्हणजे सध्या गावाकडे नाही पण पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाताल त्यावेळेस भीक मागत असणारी अनेक लहान मुलं तुम्हाला दिसतात. आणि त्यापैकी अनेक मुलं हे अनाथ असतात, बेघर असतात, निराश्रित असतात. तर त्यांचं काय होणार भविष्यात? ते मोठे झाले की ऑब्व्हियसली त्यांच्यावर जे काय आहेत कौटुंबिक व्हॅल्यूज वगैरे त्यांच्याकडे नसणार आहेत जास्त, आणि ते गुन्हेगारी वगैरे क्षेत्राकडे किंवा 2 नंबर इतर व्यवसायांकडे वळण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं पण नुकसान आहे आणि राज्याचं पण नुकसान आहे, देशाचं पण नुकसान आहे.
तर त्याच्यामुळं अशा मुलांना एक कौटुंबिक वातावरणात त्यांचं संगोपन व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि मोठं जाऊन त्यांनी पण एमपीएससी करावी, ह्याच्यासाठी राज्य सरकार काय मूलभूत सुविधा त्यांना देत असतं, त्याच्यासाठीची ही योजना आहे. कोणती? बाल संगोपन योजना. आणि तिचं आता नामांतर काय झालेलं आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. ठीक आहे. आय होप न्यूज समजली असेल तुम्हाला. पुढचे आता महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये सिट्रस म्हणजे काय? लिंबू वर्गीय जी सगळे फळ पिकं आहेत, लिंबू असेल, मोसंबी असेल किंवा संत्री असेल, तर अमरावती जिल्ह्यामध्ये हा चांदूर बाजार नावाचा एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये मासोद नावाचं एक गाव आहे. या गावात ह्या सिट्रस इस्टेट स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय नुकताच घेतलेला आहे आणि राज्यातील लिंबू वर्गीय फळांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी जे काय आहे ते इस्टेट असणार आहे. ओके, स्क्रीनवर दिसत असेल तर दिलेला आहे बघा. संत्री उत्पादकांना या निर्णयाचा किती फायदा? तर आपण लक्षात ठेवा, सिस्टमचाच भाग होणार आहे. आपण काय असलं प्रश्नचिन्ह द्यायचं नसते. आपण जे असते खूप सारा फायदा होणार आहे वगैरे 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 लोकांना समजावून द्यायचं असते, ते आपलं काम राहते. ठीक आहे. तर मग मका संशोधन केंद्र कुठं? आपण आताच बघितलं होतं, सिल्लोड. आणि हे सिट्रस कुठं? तर अमरावतीमध्ये मासोद, चांदूर बाजार तालुक्यामध्ये. नेक्स्ट न्यूज आपली असणार आहे, महाराष्ट्राला 3 राष्ट्रीय जल पुरस्कार. ओके, पाण्याचं व्यवस्थापन, संवर्धन आणि पुनर्वापर या तिन्हीमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे जालना जिल्ह्यातील कडेगाव नावाची ग्रामपंचायत आहे. जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला, कराड तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेला आणि भारतीय जैन संघटनेच्या 4थ्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तर नीट लक्षात ठेवा, पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पुनर्वापर. ओके, तर मग कुठल्या कुठल्या ग्रामपंचायत आहे? कुठली? जालना जिल्ह्यातली. काय ग्रामपंचायतीचं नाव? कडेगाव. नगर परिषद आहे. कोणती नगर परिषद? मलकापूर. कुठली? कराड तालुक्यातील. आणि संघटना आहे कोणती? भारतीय जैन संघटना. या 3 संस्थांना 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील 3 संस्था. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आपण बघूया जे महाविद्यालयाची. आता जे स्कूल ऑफ आर्ट तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहित असेल. जे कला महाविद्यालय, वास्तुशास्त्र महाविद्यालय आणि उपयोजित कला महाविद्यालय या 3 संस्थांचे मिळून डी नोव्हो प्रकारातील अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य सरकारची मान्यता. अभिमत विद्यापीठ म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी. ज्या युनिव्हर्सिटी म्हणजे शैक्षणिक संस्था युनिव्हर्सिटी होण्याचा निकष पूर्ण करतात त्यांना हा दर्जा दिला जातो. जे स्कूल ऑफ आर्ट त्याच्याबरोबर तिथले 2-3 शिक्षण संस्था मिळून ही डीम्ड युनिव्हर्सिटी त्याची स्थापना होणार आहे. त्या निर्णयाला राज्य सरकारनं मान्यता दिली आणि ही डीम्ड युनिव्हर्सिटी डी नोव्हो या प्रकारातली असणार आहे. डी नोव्हो प्रकार काय आहे, काय वगैरे लक्षात ठेवू नका, फक्त हा दर्जा दिला आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे महाहब. कशासाठी आहे? उद्देश काय आहे? तर महाराष्ट्रात स्टार्टअपची संख्या वाढवणे. म्हणजे बेंगलोरला जाऊन तुम्ही जे चहाची टपरी टाकणार होता त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातच तुम्हाला ती टपरी कशी फायदेशीर ठरेल ते बघण्यासाठी महाहब स्थापन केलं जाणार आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये कल्याण, ठाणे ते अंतरवाली या गावात. अंतरवाली नाही, अंसाराटी तर नाहीच नाही. ठीक आहे. महाराष्ट्रातील कल्याण, ठाणे येथील अंतरली गावात हे महाहब साकारण्यात येणार आहे. कशासाठी? स्टार्टअपची संख्या वाढवण्यासाठी. नेक्स्ट न्यूज आहे आपली पुढची, भारत सरकारची सार्वभौम सुवर्णरोखे योजना 2023-24 ला चालू. थोडक्यात सांगून देतो, काय वाचू वगैरे नका खाली. की आपल्या भारतीयांना कसं आहे, दागिन्यांचा लय सोस आहे, स्पेशली महिला मंडळाला. की सोन्याचं वगैरे दागिनं म्हणलं की त्यांचं डोकं वेगळंच विचार चालू होते बघितलं कोणाच्या अंगावर वगैरे. तर त्याच्यामुळे भारतात काय होतं, सोनं खूप जास्त विकत घेतलं जातं लोकांकडून. आपला भारत देश तर इतकं काय सोनं प्रोड्यूस करत नाही. मग भारत सरकारला पण हे सोनं आयातच करावं लागतं, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांकडनं. त्याच्यामुळे होतं काय की परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलन जे आपल्यापाशी असते त्यातला मोठा भाग हा सगळ्या सोन्याच्या आयातीवरच घालावा लागतो. त्याच्यामुळं भारताला गंगाजळी कमी होते, आयात वाढते आणि त्याच्यामुळे व्यवहार तोल वगैरे तिथं कोसळून जातो. मग हे सोन्याची आयात कमी करावी याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. काय केलं जातं तर बँकांतर्फे सोन्याच्या स्वरूपातले वगैरे बॉन्ड्स इश्यू केले जातात.
लोक अनेक जण काय करतात की सोनं वापरायसाठी वगैरे नसतात, ते गुंतवणुकीसाठी ते यूज करत असतात. मग सोन्याचंच कमी किमतीतला चढ उतार त्या बॉन्डला निहित केला जातो त्या बॉन्डमध्ये, आणि त्याच्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा त्या बॉन्ड मधली गुंतवणूक करायच्यासाठी प्रोत्साहन वगैरे दिलं जातं. तर भारत सरकारची मग ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2023-24, पहिल्यांदा ही योजना कधी सुरुवात केली होती? 2015ला. सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत पहिली योजना भारत सरकारने 2015ला सुरू केली होती. 2023-24ला परत सुरू केलेली आहे. मग उद्देश काय आहे त्याचं? सोन्याची मागणी कमी करणे, व्यवहार तोलातील तूट कमी करणे, सोने खरेदीसाठी वापरला जाणारा पैसा देशांतर्गत आर्थिक बचतींमध्ये बदलणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज आपली आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2023. कशासाठी असणार आहे? ट्रान्झिशनचा आहे. त्याच्यामुळं पेट्रोल डिझेल अगोदर जे देश वापरत होते त्याच देशांना आता पूर्णपणे ग्रीन एनर्जी म्हणजे की सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल वगैरे ते वापरायला प्रोत्साहित करणं, म्हणजे एनर्जीचं ट्रान्झिशन होते नॉन ग्रीन कडून ग्रीन कडे. त्याच्यासाठीचा हा निर्देशांक आहे, कुठला देश किती वेगाने ट्रान्झिशन करतोय वगैरे. अगेन प्रसिद्ध कोणी केलेला आहे? WEF. WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. भारत 120 देशांमध्ये 67वा आलेला आहे. ठीक आहे, बरी क्रमवारी आहे. बाकी मागे एक दोन निर्देशांक बघितले त्याच्यापेक्षा. या अहवालानुसार भारत सर्व आयामांमध्ये ऊर्जा संक्रमण गतीने करणारी एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था आहे. सर्व आयामांमध्ये संक्रमण गतीने करणारी एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था. अव्वल देश कोणता आहे? तर स्वीडन, अगेन डेन्मार्क आणि नॉर्वे. आणि सगळ्यात शेवटचा 120वा येमेन. येमेन माहित असेल तुम्हाला, अरब देश आहे. सगळं पेट्रोल डिझेल तिकडेच निर्माण होतं, आणि हे ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन करून आमच्या काय पोटावर पाय देता का असं ते जगाला विचारत असेल. त्याच्यामुळे ते काय म्हणतायत, आम्ही काय ट्रान्झिशन करणार नाही असंच वगैरे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, 120वा देश कोणता? येमेन. लक्षात राहील बघा, तुमच्या लक्षात जाणार नाही. तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2023 WEF ने प्रकाशित केलेला आहे, आणि भारत 120 देशांमध्ये 67वा आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे आपली निर्यात तयारी निर्देशांक, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. कुठल्या राज्यांची निर्यात करण्यासाठी तयारी किती आहे त्याच्यासाठीचा. कोणी राज्यांसाठी असतोय, कोण जाहीर करते? नीती आयोग. या अहवालाची कितवी आवृत्ती आहे? ही 3री. तर भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी या अहवालाची आवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च राज्य, अव्वल कामगिरी करणार, सगळ्यात जास्त एक्सपोर्ट प्रिपेअर्ड असणारं राज्य कोणतं आहे? तर ते तमिळनाडू. 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला कर्नाटक, आणि 4 नंबरला गुजरात. आणि सगळ्यात तळातले राज्य कोणते? लक्षद्वीप आणि मिझोरम. ओके, लक्षात ठेवा. तमिळनाडू टॉपला एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स नीती आयोगाचा. पुढची न्यूज आहे गुवाहाटी रेल्वे स्टेशन. अगेन चर्चेमध्ये आहे. मधल्या काळामध्ये परत एकदा चर्चेमध्ये होतं वंदे भारत एक्सप्रेस, ईशान्य भारतातील पहिली. लास्टला आपल्या 1-2 लेक्चर मध्ये न्यूजला झालं होतं. ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस गुवाहाटी ते जलपैगुरी यांच्या दरम्यान धावणार होती. त्याचं उद्घाटन झालं होतं. तर अगेन परत एकदा चर्चेमध्ये आहे. ओके, त्यासाठी ह्याला ईट राईट स्टेशनचा टॅग दिलेला आहे. कुणी? फसई किंवा फसल. कशासाठी? तर उच्च दर्जाचे आणि पौष्टिक अन्न पुरवल्याबद्दल, आणि असा दर्जा मिळवणारे ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोन अंतर्गत हे पहिले स्टेशन आहे. ओके, गुवाहाटी, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे भारतातील पहिली डुक्कर शाळा. कुठे आहे? आसाममध्ये. आसामच्या बोडोलँड टेरिटोरियल एरिया काउन्सिल. बोडोलँड टेरिटोरियल एरिया काउन्सिल काय आहे? तुम्हाला पॉलिटीच्या अभ्यासामध्ये ते समजून जाईल. तर त्यांनी स्थापन करण्याची, डुक्कर शाळा स्थापन करण्याची योजना आखली आहे. कशासाठी? तर अर्थव्यवस्थेला चालना देणे, डुक्कर पालन वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी. कुणी? आसामच्या बोडोलँड टेरिटोरियल एरिया काउन्सिल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली GSTN म्हणजे वस्तू व सेवा कर नेटवर्क. त्याला PMLA म्हणजे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा त्याच्या कक्षेमध्ये आणणार आहेत. म्हणजे GST वगैरे बुडवला तर तुम्हाला आता मनी लॉन्ड्रिंगच्या वगैरे केसेस लागू शकतात. त्यामुळे तसलं काय कोणाचा उद्योग असतील तर बंद करा. वरचेवर सगळ्या ह्या जाळ्यामध्ये सरकार आणतच असते. ठीक आहे, न्यूज काय आहे? GSTN ला
मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जाहीर केलेली आहे. न्यूज एवढीच आहे. बाकी ठिकाणी खूप जास्त दिले असेल वगैरे, पण त्याच्यावर काही क्वेश्चन फ्रेमवर आणणार नाही. त्यात म्हणजे इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअर्सवर इतकं जास्त काय येत नाही, आणि जर आलं तर ते खूप उर्वरच असते. त्यामुळे काय इकॉनॉमिक्स रिलेटेड ज्या करंट अफेअर्सच्या न्यूज असतील ना, तर त्याच्या एका न्यूज मधले 2 नाही तर 3 पॉईंट करा, जास्त काय डीपला परत जाऊ नका. सगळ्यात बेस्ट आपण सांगतोय तेवढं करा. नेक्स्ट न्यूज आहे आपली के राजारामन IFSCA चे नवीन अध्यक्ष. हे IFSCA काय आहे तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण, IFSCA त्याचं अध्यक्ष दिसत असतील स्क्रीनवर. राजारामन हे अगोदर दूरसंचार सचिव होते, कार्यकाळ 3 वर्ष. ओके, न्यूज काय आहे के राजारामन IFSCA चे नवीन अध्यक्ष, अगोदर दूरसंचार सचिव, 3 वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपले की मुंबईमध्ये 8वी ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी शिखर परिषद 2023 संपन्न. घेतली कशासाठी? मुंबईमध्ये झाली. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ग्लोबल आहे, म्हणजे जागतिक आहे. त्याच्यामुळं हे स्थान वन लाइनर साठीच लक्षात ठेवा. कशासाठी आहे? फार्मास्युटिकल क्वालिटी शिखर परिषद 2023 कुठं झाली? मुंबईमध्ये. नेक्स्ट न्यूज आहे ONGC से रिलेटेड, वन लाइनर साठी अगेन की लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन प्राप्त करण्यातील भारतातील पहिली PSU, म्हणजे ब्राईब किंवा लाच त्या PSU मध्ये कोणत्या अधिकाऱ्याने घेऊ नये याच्यासाठी केंद्र सरकारनं काही तत्व वगैरे जाहीर केली होती. तर ते तत्व अचीव करणारी ONGC पहिली PSU ठरलेली आहे. आणि नेक्स्ट आहे अगेन वन लाइनरच, बटाट्याच्या जातीसाठी पेप्सिकोचे पेटंट रद्द. पेप्सिको कंपनी माहित असेल तुम्हाला, या पेप्सिकोनं भारतामधल्या बटाट्याची ही जी जात आहे FL 2027, अगेन ही वन लाइनर साठी लक्षात ठेवा. ह्या जातीसाठी त्यांनी बटाट्याच्या पेटंट घेतलं होतं FL 2027. तर ते पेटंट रद्द करणारा ठराव भारतातल्या एका नियामक संस्थेने दिला होता. त्याच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते, दिल्ली उच्च न्यायालयात. आणि दिल्ली उच्च न्यायालयानं पण हा निर्णय कायम ठेवलेला आहे. त्यामुळं पेप्सिकोनं बटाट्याचं त्या FL 2027 जे पेटंट घेतलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी हसमुख आदिया यांची नियुक्ती. हसमुख आदिया स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील आता. गिफ्ट सिटी काय आहे? गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी पहिल्यांदा मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये होणार होती, पण नंतरला ती गुजरातमध्ये स्थानांतरित केली. त्या गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी स्क्रीनवरचा चेहरा लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, हसमुख आदिया. ओके, आता नेक्स्ट न्यूज आहे, शेवटची न्यूज, मेधा रेल कोच फॅक्टरी स्क्रीनवर दिसत असेल, तेलंगणामध्ये होते. आणि वैशिष्ट्य काय आहे तिचं तर भारतातील सर्वात मोठी खासगी कोच फॅक्टरी, रेल्वेचं कोच जे असतील त्या कोचची सगळ्यात मोठी खासगी फॅक्टरी तेलंगणामध्ये होते. आणि जून 2023 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते तिचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे, चंद्रशेखर राव इथं दिसत असतील तुम्हाला. आणि आता न्यूज आपल्या संपलेल्या आहेत. न्यूज या जुलै महिन्याच्या पहिल्या लेक्चरच्या म्हणजे निम्म्या न्यूज संपलेल्या आहेत. निम्म्या आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अगेन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.